सोयाबीन खरेदी प्रक्रियेत नाफेडकडून लावल्या जाणाऱ्या जाचक अटींमुळे बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। खरेदी केंद्रावर नेलेला माल परत आणावा लागतोय, त्यामुळे प्रचंड रोष तसेच वाहतूक तासभर ठप्प झाली होती। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे सोयाबीन खरेदी प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींचा भडका उडाला। सकाळी 11च्या सुमारास बस स्थानक परिसरात मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले आणि रास्ता रोको आंदोलन केलं। जवळपास 1 तास वाहतूक ठप्प राहिली तर लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या। शासनाने जाहीर केलेल्या हमीभावासाठी नाफेड खरेदी केंद्रावर माल नेणाऱ्या शेतकऱ्यांना निराश होऊन परत फिरावं लागत आहे। ग्रेडिंगमध्ये अनेकांचा माल बसत नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे। नियमानुसार नोंदणी नंबर लागूनही सोयाबीन परत नेण्याची वेळ आली आहे। केंद्रावर नियम वेगळे, परिपत्रक नाही, स्पष्ट मार्गदर्शन नाही, मग आमचं नुकसान कोण भरून देणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला। रास्ता रोको दरम्यान नायब तहसीलदार सय्यद, बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश जोडगे, PSI संभाजी हिवाडे आणि खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर रहाणे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली, परंतु दुपारी 1:30 वाजेपर्यंत संबंधित ग्रेडर केंद्रावर उपस्थित झाले नसल्याने संशय वाढला आहे। नागपूर अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा आमदार करतील का, हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनात आहे। त्याच्यामुळे शेतकरी सर्व त्रस्त झालेले आहेत। त्याच्यात सर्व शेतकऱ्यांना पहिले आधी सॅम्पल बोलावतात, ते चेक करतात, मग तुमचं ठरवतील की तुमचं आता मॉइश्चर पुढे शेतात सोयाबीनमध्ये नाही आहे, पण तरी हे मॉइश्चरचं कारण हे सांगून सर्व यांना हे शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। व आम्हाला एवढंच म्हणणं आहे की बाकी जिल्ह्यामध्ये जसं हे नाफेडची खरेदी सरळ चाललेली आहे, आधी चाललेलं होतं, तसंच त्या पद्धतीने जे नाफेडची खरेदी चालू ठेवा व आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या। पुढच्या अधिवेशनात काय होते ते आपल्याला समजेल, परंतु आता हा मोर्चा जो आहे हा मोर्चा शेतकऱ्यांचा स्वाभाविक आहे, परंतु निकषामध्ये बसवू न शकल्यामुळे तो ग्रेडरही काही करू शकत नाही, खरेदी विक्री आणि बाजार समिती आपण काही निर्णय घेऊ शकत नाही। याला जिल्हाधिकारी साहेब किंवा DMO वरचं नाफेड केंद्रात आपला निर्णय घेऊ शकतात।